आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र कोर्टानं हा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता महाविकास आघाडीनं कुठलाही बंद न पाळता फक्त निदर्शनं केले जातील असा एक इशारा दिलेला आहे। अर्थात नाशिकमध्ये मात्र या संपाचा या बंदाचा कुठलाही परिणाम जो आहे तो सकाळच्या सुमारास बघायला मिळत नाहीयेत। चाकरमाने नाशिककर असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, हे दररोजप्रमाणे आज देखील आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे सिटी लिंक बस सेवा जी आहे ती पूर्ण क्षमतेनं नाशिक शहरामध्ये सुरू आहे, वाहतूक सुरळीत आहे आणि त्यामुळे या संपाचा कुठलाही परिणाम जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळत नाहीये। सर्वसामान्य नाशिककर आपल्या दैनंदिन व्यवहारात असले तरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून मात्र आज सकाळी 11 वाजता निदर्शनं केले जाणार आहेत। ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते काळी पट्टी बांधून या ठिकाणी निदर्शनं करणार आहेत। तर त्याच पद्धतीचं निदर्शन जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देखील 11 वाजेच्या सुमारास केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।